आणि आता साम टीव्हीच्या बातमीचा सगळ्यात मोठा दणका। 10वीच्या पेपर फुटी प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलाय। तसंच या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेली आहे। आधी पेपर फुटलाच नाही असं म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता मात्र पेपर फुटल्याची कबुलीच दिली नसून तर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बदनापूर येथे पेपर फुटीबाबत जी वृत्तपत्रांमध्ये जी प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती तर त्या बाबतीत विभागीय बोर्ड, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे चौकशी करत आहे आणि त्यामध्ये CSC काही केंद्र आहेत, त्यामध्ये बाबतीत शिक्षणाधिकारी, माध्यमिक, पोलीस हे तपासणी करून त्याची पडताळणी देखील चालू आहे। प्रकरणामध्ये विभागीय बोर्ड आणि पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत हे प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल। तर आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय की 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे आणि आणखीन किती लोक इथं ताब्यात घेतले जाऊ शकतात, काय अधिकची माहिती? नक्कीच साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट हा म्हणावा लागेल। अगोदर जेव्हा साम टीव्हीने ही बातमी प्रदर्शित केली तेव्हा प्रशासनाकडून असं सांगण्यात येत होते की बदनापूरमध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही। मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी ही बातमी लावून धरली, महाराष्ट्रात दाखल, आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आलं आणि आता या प्रकरणी 3 संशयित आरोपींना जी आहे चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। आणि त्याचबरोबर बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। खरं तर जिल्हा प्रशासन अगोदर वारंवार सांगत होते की असा कोणताही प्रकार घडला नाही, मात्र साम टीव्हीनं पुराव्यानिशी ही बातमी समोर आली। आता मोठा इम्पॅक्ट बातमीचा म्हणावा लागेल की 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्यांच्याकडल्या वस्तूंची तपासणी सध्या पोलीस करतायत, पडताळणी करतायत। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्रश्न हा आहे की शाळेतून पेपर बाहेर कसा आला हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळं प्रश्न पत्रिका जी आहे ती बाहेर कशी आली याचा शोध जो आहे तो पोलीस प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासनाला देखील घ्यावा लागणार आहे। त्यामुळे साम टीव्हीच्या बातमीचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। 3 संशयित आरोपी जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्यांची सध्या चौकशी जी आहे ती पोलीस करतायत। बिलकुल अक्षय, वेळोवेळी आम्ही या सगळ्या प्रकरणाचे अपडेट तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे सकाळपासून या सगळ्या बातमीचा त्यांनी मागोवा घेतला होता, या सगळ्या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की आता 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे।